जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं वित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कस्यचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद्भागवत नवम स्कंद अवतरणिका. नवम स्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पृषदाद्री द्वितीयाद. तृतीयात चवन ऋषी, विवाहित झाला सुकन्येशी. नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकू मांधाता सोबरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथी कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंश वेल द्वादशी, निमी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. वृचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध राजवंश. सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टदशास 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा, विसोत्तमी नवेदिता. भरतवंश रंतीदेव कथा 21ोध्यायी. पांचाल कौरव मगध देश 22व्यात सुरस, अनुद्रयू तुर्वसु यदुवंश 23व्या माझे. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवम स्कंद पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. आत्तापर्यंत आपण 8 स्कंद पाहिले.
आणि आता 9व्या स्कंदामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. थोडंसं या 8 स्कंद आणि 9व्या स्कंदाबद्दल सांगायचं आहे. ते असं आहे की संपूर्ण भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 335 अध्याय आहेत. त्यामधले भागवत महात्म्याचे सुरुवातीला जे आपण पाहिले ते 6 अध्याय आणि शेवटी असणारे 4 अध्याय असे महात्म्याचे आहेत. म्हणजे 335 आणि 10 असे 345 एकूण अध्याय आहेत. आता या 18,000 श्लोकापैकी 8वा स्कंद आपला पूर्ण झाला. बरोबर 8व्या स्कंदापर्यंत 18,000पैकी 4,760 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. आता तसा विचार केला तर 8 स्कंद झाले, आता 4च स्कंद राहिले. म्हणजे 2/3 झाले आणि 1/3 राहिला. पण तरी पण श्लोकाच्या दृष्टीने जर विचार केला तर फक्त 26% श्लोक झालेले आहेत. अजून 75% श्लोक आपले व्हायचे, 74%. याचा अर्थ की आता अजून श्लोक पुष्कळ राहिले पण अध्याय मात्र कमी आहेत. त्या दृष्टीने 183 अध्याय झाले, आता 162च अध्याय आहेत. असे हे 9वा स्कंद जो आहे त्याचा विषय जो आहे तो ईशानुकथा. आत्ता आपण जे पाहिलं 8म स्कंदामध्ये तर आपण मनु वगैरे यांचं सगळ्यांचं वर्णन पाहिलं आणि आता जे आहे ते ईशानुकथा. ईशानुकथा म्हणजे भगवंताच्या कथा. तसं पाहिलं तर या 9म स्कंदामध्ये ईशानुकथा म्हटलं तरी पण भगवंताची कथा अशी फक्त रामाचीच आहे त्या ठिकाणी. पण त्या व्यतिरिक्त भगवंताचे जे भक्त होते त्यांच्या कथा जास्त आहेत यामध्ये आणि अनेक वंशांचं वर्णनसुद्धा या 9म स्कंदामध्ये आहे. या 9म स्कंदामध्ये सुद्धा 24च अध्याय आहेत. आत्तापर्यंत 7व्यामध्ये सुद्धा 24 होते, 8व्यामध्ये सुद्धा 24 होते, आता 9व्यामध्ये सुद्धा 24च अध्याय आहेत. श्रीमद भागवत महापुराणातील 9वा स्कंद जो आहे तो आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली. 4,760 ओव्या किंवा श्लोक आपले पूर्ण झाले श्रीमद भागवताचे. आता या 4,760 म्हणजे 8वा स्कंद पूर्ण होत असताना 4,760 श्लोक झाले. त्याचा एक संदर्भ आपल्या दासबोधाशी सुद्धा आपल्याला लावता येतो. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये दशक 6 समास 4 ब्रह्मनिरूपण नावाचा समास आहे. दशक 6 समास 4 त्यामधल्या 2 ओव्या 7वी आणि 8वी ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. एका ठिकाणी समर्थ म्हणतात 4,760 इतकी कलियुगाची रहाटी, उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. आणि त्यानंतर म्हणतात 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्णसंकर होणार आहे. म्हणजे दासबोध ग्रंथ ज्या काळी लिहिला ते शकेज आपण लक्षात घेतलं तर कलियुगामध्ये 4,760 वर्षे झाली होती, संवत्सर झाले होते. म्हणजे बरोबर श्रीमद भागवताचा 8म स्कंद पूर्ण होत असताना जे 4,760 श्लोक आहेत त्याचप्रमाणे दासबोध ग्रंथ लिहित असताना कलियुगाची 4,760 वर्ष झाली होती. हे आपल्याला सहज असं तुलनात्मक म्हणून लक्षात ठेवायसाठी खूप छान आहे. आता दुसरं म्हणजे आजचा जो योग आहे वैशाख शुद्ध तृतीया, परशुरामांची जयंती. आता परशुरामांचं चरित्रसुद्धा याच स्कंदामध्ये येणार आहे, या 9म स्कंदामध्ये. आपल्याला माहिती आहे आपण निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम म्हणतो. त्यामध्ये परशुरामाचं भार्गव रूप जय जय राम, रघुपती रूप जय जय राम, रामकृष्ण रूप जय जय राम, बौद्ध रूप जय जय राम, कलंकी रूप जय जय राम. या 10ही अवतारामधल्या 6व्या अवताराचं वर्णन त्या ठिकाणी आहे. ते या 9म स्कंदामध्ये आहे. परशुरामांची जयंती आज आपण साजरी करत असतो. आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपले राकेश महाराज आपल्या सगळ्यांचे ओळखीचे आहेत. एकेरी मठाचे मठपती आहेत, त्यांचे काका आहेत तिथे राममोहन बुवा रामदासी. हे दोघे म्हणून त्या मठाचं पूर्ण व्यवस्था पाहतात. त्या आत्माराम महाराजांचा जो मठ आहे त्या मठामध्ये आत्माराम जे मुख्य संस्थापक होते त्यांचे शिष्य असणारे काळप्पा महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. चैत्र वद्य सप्तमी शके 1742 या दिवशी आत्माराम महाराजांनी देह ठेवला. आणि हे काळप्पा महाराज जे होते ते त्या एकेहळीपासून किंवा आजच्या जहिराबादपासून अगदी जवळ असणाऱ्या 24 किलोमीटर असणाऱ्या कोहीर या गावचे राहणारे होते.
आणि त्यांचं भाग्य उदयास आलं आणि या आत्माराम महाराजांनी या काळप्पा महाराजांना आपला अनुग्रह दिला. त्यांचं गाव जरी ते असलं तरी मग आता अनुग्रह दिल्यानंतर ते पुढे गुरुच्या दर्शनासाठी नेहमी एकेहाळी मठामध्ये येऊ लागले. आता यांचं वैशिष्ट्य जे आहे ते आज आपल्याला मला सांगायचं आहे. ते 2 गोष्टीचं आहे काळप्पा महाराजांचं, की वयाच्या जवळपास 40-41व्या वर्षी ते मठपती झाले आणि त्यांचं पूर्ण आयुष्य हे 105 वर्षाचं होतं. 40व्या वर्षापासून 105 वर्षापर्यंत पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी 47 वर्षे कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी केलेली आहे. रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय असे वेगवेगळे आहेत असं आपण समजतो, पण हे जे उदाहरण आहे ते रामदासी संप्रदायातले मठपती हे 41 वर्षे पंढरपूरची वारी कार्तिक एकादशीला करत होते. आता ते वय थकत चाललं, 80च्या वर वय गेलं आणि त्यामुळे एकदा प्रवासात असताना चरकपल्ली नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे. त्यांना प्रत्यक्ष थकलेल्या अवस्थेमध्ये पांडुरंगाने त्या ठिकाणी येऊन त्यांच्या त्या झोपडीमध्ये येऊन त्यांना दर्शन दिलं आहे. पांडुरंग आज्ञा करी, काळप्पा शोक न करी, असं ते म्हणतात. पांडुरंग म्हणतात, मी असे अनंत वारी करी तेथेचे. पांडुरंग म्हणतात त्यांना की काळप्पा, अरे तू शोक नको करू, तुझं वय वाढलं, पंढरपुरापर्यंत येणं तुला आता शक्य होणार नाही, तरी तू अनंत वारी करी तेथेचे. अनंत वारी म्हणजे अंतवार किंवा अंतारम हे गाव आजच्या या एकेहाळी मठापासून जवळच आहे, 25-1 किलोमीटरवर आहे. त्या ठिकाणीसुद्धा मी जाऊन आलो आणि मग पुढे याच काळप्पा महाराजांनी 47 वर्ष पंढरपूरची वारी केली. पण आता पांडुरंगाच्या आदेशाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे ते पुढे 21 वर्ष ह्या अंतारमच्या ठिकाणी, तिथेसुद्धा पांडुरंगाची मूर्ती आहे, मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते. दरवर्षी या ठिकाणी कार्तिक वद्य दशमी ते कार्तिक वद्य चतुर्दशी असा त्या ठिकाणी उत्सव होत असतो. आमचे एकेहाळी मठाचे श्री राकेश महाराज, त्यांचे काका राममोहन बुवा आणि तिथली काही भक्त मंडळी मिळून ह्या दिवशी त्या ठिकाणी त्या यात्रेसाठी म्हणून मुद्दाम जातात. आता या महाराजांचं जे आहे त्यांचे 2 शिष्य होते, म्हणजे अनेक शिष्य आहेत, त्यामधले 2 प्रमुख आहेत ज्यांच्या आठवणी आपल्याला आहेत. भीमण्णा हे रटकल गावाचे होते, तसेच एक दामोदर नावाचे शिष्य होते. मेदकचे नरसिंह भट नावाचे होते. या नरसिंह भटांना, मेदक म्हणजे पूर्वी ह्या एकेहाळीचं जिल्ह्याचं ठिकाण होतं, त्यांना कुष्ठरोग झाला. ते तिरुपती बालाजीचे भक्त होते. बालाजीचे निस्सीम भक्त असल्यामुळे, बालाजीचं त्यांचं दैवत असल्यामुळे ते आराधना करीत होते. पण त्यांना पुन्हा दृष्टांत झाला बालाजीचा की तेव्हा एकेहाळीस जावे, काळप्पा दर्शन घेणे. तू एकेहाळीला जा, काळप्पांचं दर्शन घेतलं आणि ते जे आज्ञा करतील त्याप्रमाणे कर. आता काळप्पा महाराजांनी, म्हणजे आता आत्माराम महाराज गेलेले आहेत आणि काळप्पा महाराज मठपती आहेत, त्यांनी त्या नरसिंह भटांना सांगितलं की आता रामनवमीचा उत्सव जवळ आलेला आहे. रामनवमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी, रामाच्या जन्माच्या वेळेस आपल्या मठामध्ये जो गुलाल उधळला जाईल तो गुलाल तू तुझ्या अंगाला लावावा आणि तो तुझ्या अंगाला लागल्याबरोबर तुझा कुष्ठरोग जाईल. आणि त्याप्रमाणे या मेदकच्या नरसिंह भटांचा कुष्ठरोग गेलेला आहे. आणि दुसरा एक चमत्कार यांचा जो आहे तो म्हणजे ते दामोदर नावाचे जे शिष्य होते आणि भीमण्णा हे जे शिष्य होते ते नेहमी त्यांच्या सेवेमध्ये असायचे. एकदा असं झालं की घरामध्ये, म्हणजे त्या एकेहाळीच्या मठामध्ये असताना यांना दृष्टांत झाला की पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अंगावर जो शेला आहे तो एका टोकापासून तो काहीतरी त्याला जाळ लागलेला आहे, तो जळत आहे असं त्यांना दिसलं. आणि एक दिवस नाही पण असा 2-3दा त्यांना दृष्टांत झाला. आणि असा दृष्टांत झाल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्याला दामोदर आणि भीमण्णा यांना त्या पंढरपुरात पाठवलं आणि तिथे जाऊन त्या गुरुजींना विचार, तिथे जे बडवे आहेत, पुजारी आहेत, त्यांना विचार. तर तेव्हा पुजाऱ्याने पण सांगितलं, पुजारी म्हणे झाले खरे, दग्ध झाले दुशाले कोपरे. अंगावरच्या शालीचे कोपरे जे आहेत ते जळून गेले होते आणि पाहून विजविले नीरे, काळप्पा बरे साक्षात्कारी. काळप्पा महाराज हे साक्षात्कारी संत आहेत. ही प्रचिती पंढरपुरामध्ये पाहता पाहता सगळीकडे पसरली आणि अनेक जण या काळप्पा महाराजांचा अनुग्रह घेऊ लागले. काळप्पा महाराज रामदासी आणि अनेक वारकरी असणारे पंढरपुराचे विठ्ठलाचे भक्त यांनी यांचा अनुग्रह घेतला.
अशी ही कथा या आमच्या काळप्पा महाराजांची आहे. त्यांची आज पुण्यतिथी त्या ठिकाणी साजरी होत आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. नवम स्कंधातला प्रथम अध्याय जो आहे तो वैवस्वत मनूचा पुत्र सुद्युम्नाची कथा. आता या वैवस्वत मनूचा उल्लेख जे आहे तो शतपथ ब्राह्मण नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आता 8वा स्कंद जो आपण आत्ताच पाहिला त्याचं नाव होतं मन्वंतर आणि 9वा स्कंद म्हणजे ईशानू कथा. मन्वंतर म्हणजे जे 14 मनू आहेत त्यापैकी 7 मनूंचं वर्णन त्यामध्ये आहे. परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न विचारला की सगळी मन्वंतरे आणि त्यामध्ये असणाऱ्या भगवंताचे चरित्र आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं ते सगळं मी श्रवण केलं आहे. आत्ताच तुम्ही मागच्या स्कंदामध्ये द्रविड देशाचा राजा जो सत्यव्रत नावाचा राजा होता त्याची कथा आम्हाला सांगितली आणि त्याचप्रमाणे तोच यापुढे आता वैवस्वत मनू झाला. म्हणजे आता जे वैवस्वत मनवंतर आहे त्यामधला जो मनू आहे वैवस्वत मनू हा म्हणजे त्या 6व्या मन्वंतरामधला सत्यव्रत राजा ज्याची कथा मत्स्यावताराची कथा आपण या 8व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये पाहिली होती. आता ते प्रश्न विचारतात की त्याचा वंश, त्याच्या वंशातील इतर सगळे जे राजे होऊन गेले त्यांचे पण वेगवेगळे चरित्र आम्हाला तुम्ही श्रवण करून द्या, आम्हाला सांगा. वैवस्वत मनूच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्या असलेल्या किंवा पुढे होणाऱ्या पवित्र कीर्ती अशा पुरुषांचा पराक्रम जो आहे तो सुद्धा आम्हाला ऐकायचा आहे. त्याप्रमाणे शुकदेवाने सांगायला सुरुवात केली. शुकदेव म्हणतात न शक्यते विस्तरतो वक्तुम वर्षशतैरपी. हा एवढा मोठा विस्तार आहे. ईशानू कथा हे जे नाव दिलं त्यावरून दिलं आहे की या सगळ्या वंशांचा विस्तार इतका मोठा आहे की त्याचं वर्णन केले तर न शक्यते विस्तरतो वक्तुम वर्षशतैरपी. 100 वर्ष जरी मी सांगत बसलो तरी त्याचा विस्तार मला सांगता येणार नाही असं शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत. आणि मग म्हणतात की सगळ्या लहान मोठ्या प्राण्यांचे आत्मा जे आहेत ते भगवंत आहेत. अंतरात्म्यामध्ये असणारा भगवंत जो आहे तो प्रलय काळाच्या वेळी जेव्हा एक एक मन्वंतर संपतं तेव्हा तोच एकटा शिल्लक राहतो आणि मग त्यापासूनच पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते असं ते सांगतात. अहमेवा समेवाग्रे नान्यम जत सदसत्परम चतुश्लोकी भागवतातला श्लोक आहे त्याचा उच्चार करतात. आणि मग ते सांगतात मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा सगळा प्रलय होतो त्यावेळी त्या भगवंताच्या नाभिकमळातून नाभीतून ते कमळ निर्माण होतं आणि ज्यामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाचा जन्म झाला, आविर्भाव झालेला आहे. आता या ब्रह्मदेवापासून शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून जी प्रजा निर्माण केली ते ब्रह्मदेवाचे पुत्र जे आहेत त्यामधले मरीची ऋषी आहेत. आता या ठिकाणी खूप नावं येणार आहेत. 101 नावं तरी एका अध्यायामध्येच येणार आहेत आणि या पूर्ण स्कंदामध्ये अनेक नावं येणार आहेत. मरीची ऋषीपासून मरीचींचे पुत्र हे कश्यप. नंतर मग आपण कश्यप दिती, कश्यप आदिती हेही आपण पाहिलं. आता दक्षकन्या आदितीपासून विवस्वान हा सूर्य झाला. आता विवस्वान जे आहे म्हणजे सूर्य, पुढे मग वैवस्वत मन्वंतर. या विवस्वानाची पत्नी जी होती तिचं नाव संज्ञा आणि विवस्वान आणि संज्ञेपासून त्यांना श्राद्धदेव मनूचा जन्म झाला. श्राद्धदेव मनू हे सुद्धा एक मन्वंतर आहे, श्राद्धदेव मनू. आता हा राजा आहे त्याला त्या श्रद्धेपासून त्याची पत्नी श्रद्धा हिच्यापासून 10 पुत्र झाले. हे फार महत्त्वाचे हे 10 पुत्र जे आहेत ते त्यांची नावच पहा फक्त. इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, कुरुष, नरिष्यंत, पृषद्र, नभग आणि कवी अशी ही 10 नावं होती. तर श्राद्धदेव मनू आणि श्रद्धा. आता हे वैवस्वत मनूला पुत्र नव्हता आणि म्हणून त्यावेळी त्याने एक यज्ञ केला आणि हा यज्ञ जो आहे तो वसिष्ठ ऋषींच्याकडून झाला. आता हे वसिष्ठ ऋषी आपल्याला माहिती आहे. आता पुढे पण आपल्याला हे इला आणि सुद्युम्न येणार आहे. त्यामध्ये सुद्धा एका दुसऱ्या पोथीचा रंगनाथ स्वामींच्या चरित्राचा सुद्धा उल्लेख आपण करणार आहोत. तर या वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मित्रावरुण नावाचा यज्ञ त्याने केला आणि यज्ञाच्या वेळेस त्या वैवस्वत मनूची जी पत्नी होती ती म्हणजे श्रद्धा. आता या श्रद्धेने काय केलं की या यज्ञाच्या वेळेस 4 जण प्रमुख असतात. त्यांना 4ही जणांना म्हणून
ऋत्विज असं म्हणतात. ते कोण तर अध्वर्यू, होता, उद्गाता आणि ब्रह्मा. जे यज्ञ जेव्हा होतो तेव्हा होता ही आपण आजच्या दृष्टीने ही पोस्ट, ही हुद्दा आहे होता. आता होता म्हणजे कोण? जो ऋग्वेदाचा अधिकारी असतो. अध्वर्यू म्हणजे जो यजुर्वेदाचा अधिकारी असतो. उद्गाता म्हणजे हा सामवेदाचा अधिकारी असतो. आणि ब्रह्मा हा सगळ्याचाच अधिकारी असतो. आणि यज्ञ व्यवस्थित सुरू आहे की नाही याचं लक्ष ठेवणं हे ब्रह्माचं काम असतं. हे सगळे चारी जण प्रत्येक यज्ञामध्ये ते प्रमुख असतात. जसा अध्वर्यू आहे तर तो हे काय करतात, तर जो यज्ञाचा विधी आहे तो चांगल्या प्रकारे त्याचं संचालन चालू आहे की नाही, त्यात काही चुका आहेत का हे पाहतात. आणि उद्गाता जे आहेत, जे सामवेदाचे प्रमुख आहेत, ते त्या यज्ञाच्या वेळेस आहुती देताना जे मंत्र म्हणले जातात ते मंत्र शुद्ध आहेत का नाही, की त्यामध्ये त्रुटी आहेत याकडे लक्ष देतात. तसं या ठिकाणी यज्ञ सुरू असताना या श्रद्धा, वैवस्वत श्राद्धदेव मनुची पत्नी जी आहे श्रद्धा, हिने जाऊन तो होता जे होते त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की मला मुलगी व्हावी, हे त्यांच्या मनामध्ये तिने टाकलं. आता राजा जो आहे म्हणजे वैवस्वत मनू आहे त्याला मुलाची प्राप्ती पाहिजे होती, पण हिने त्यांना त्या ब्राह्मणानं जाऊन सांगितलं की मुलगी व्हावी. आता त्यांनी उच्चार करत असताना वशट असा उच्चार केला आणि त्यामुळे त्यांना पुढे कन्या प्राप्त झाली आणि तिचं नाव म्हणजे इला. आता इला कन्या प्राप्त झाल्यानंतर राजाला पुन्हा म्हणजे वैवस्वत मनूला सुद्धा प्रश्न पडला, यूयम मंत्रविदो युक्तास तपसा दग्ध किल्बिषा कुतः संकल्प वैषम्यम अनृतम विबुधेश्विष. आपला संकल्प होता तो मुलाच्या प्राप्तीसाठी होता, त्यासाठी आपण यज्ञ केला, मग ही मुलगी कशी झाली असं त्यांच्या मनामध्ये आलं. म्हणून आता त्या होत्यानी, होता म्हणजे आत्ताच आपण पाहिलं, होता म्हणजे त्या ऋग्वेदाच्या ऋचा मंत्र म्हणणारे होता. तर त्याने विपरीत संकल्प केला, तोंडाने संकल्प केला पण मनामध्ये मुलीचा जो विषय होता तो ठेवला आणि म्हणून त्यांना इला प्राप्त झाली. आता हे सगळं जे यज्ञ झाला तो वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे झाला. आणि मग तेव्हा ते म्हणतात वैवस्वत मनूला की तुझ्या होत्याचा विपरीत संकल्प केल्यामुळे ही मुलगी झाली, तरी पण काही हरकत नाही, मी तुला मुलगाच देईल असं म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी वसिष्ठांनी असा निश्चय केला आणि इला नावाच्या त्या स्त्रीला, त्या कन्येलाच पुरुष बनविण्यासाठी भगवान नारायणाची आराधना केली, नारायणाची स्तुती केली. तस्मै कामवरम तुष्टो भगवान हरिर ईश्वर. मग अशा इच्छेमुळे केलेली ही आराधना जी आहे त्यावर भगवान प्रसन्न झाले आणि त्याने जो वर मागितला त्याप्रमाणे तीच कन्या आता सुद्युम्न झाली. म्हणजे अगोदर झालेली कन्या ती इला आणि नंतर झालेली सुद्युम्न, म्हणजे कन्या रूपामध्ये इला आणि पुरुष रूपामध्ये तीच पुढे सुद्युम्न झाली. आता हे लक्षात ठेवा, खूप गोष्टी आहेत यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या. म्हणजे जी मुलगी होती तीच पुढे पुरुष झालेली आहे. आता या संदर्भामध्ये असं कुठे होऊ शकतं का वगैरे असे विज्ञानाच्या दृष्टीने असा विचार केला तर आमच्या 1985मध्ये विद्यापीठात असताना एक आमची कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये कोलोरॅडो विद्यापीठाचे प्राध्यापक या ठिकाणी आले होते. त्यांचं पूर्वीचं नाव श्रीवास्तव होतं, JN श्रीवास्तव, आणि त्यांनी असं लिंग परिवर्तन केलं आणि त्यानंतर ते स्त्रीरूप घेतलं आणि स्त्रीरूप म्हणून त्यांनी पुढे स्टॅटिस्टिक्सचे प्रोफेसर म्हणून काम केलं, निवृत्त झाले. ते या ठिकाणी आले होते. आता त्यांचं हे इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि त्यांचे मित्र जे त्यांच्या काळामध्ये होते प्राध्यापक म्हणून ते सुद्धा त्यांच्याशी आत्तासुद्धा म्हणजे स्त्रीरूपात असतानासुद्धा अगदी मित्राप्रमाणे जवळचा व्यवहार करीत होते. हे जर आत्ता कलियुगामध्ये असेल तर त्या काळामध्ये सुद्धा असेल. असंच एक उदाहरण अजून एक आहे, ते म्हणजे समर्थ पंचायतनातील रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या पोथीमध्ये श्रीरंग लीलामृत या पोथीमध्ये खूप छान अशी पोथी आहे आणि PDF ती आहे, ती आपण वाचावी आणि त्यातला आनंद खूप घ्यावा. त्यामध्ये मुख्य जे आहे ते सदानंद, त्यानंतर आहे ते रामानंद, त्यानंतर आहे ते अमलानंद, त्यानंतर सहजानंद, अशी ती परंपरा आहे. आता सदानंद हे काशीच्या विश्वनाथाचेच अवतार
रामानंद जे आहे ते वसिष्ठांचे अवतार आहेत. अमलानंद, मग सहजानंद. आता हे सहजानंद त्या ठिकाणी होते आणि हा मठ आपल्या काय म्हणतात त्याला, निलंग्याच्या जवळ असणारं बसव कल्याण नावाचं क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी मी आणि आमचे निलेश गुरुजी आम्ही असे गेलो होतो. आणि आमच्या निलंगा मठाचे सुधीर बुवा रामदासी यांनी आम्हाला त्या ठिकाणी मुद्दाम नेलं होतं. तर तो मठ आम्ही पाहिला बसव कल्याणचा, ज्या ठिकाणी सहजानंद हे त्या ठिकाणी मठाधिपती होते. आणि सहजानंदांच्या मनामध्ये विचार आला की आता आपण पुन्हा काशी क्षेत्रामध्ये, कारण मूळचे हे सगळे तिकडून आलेले होते, काशीला दर्शनासाठी जावं, पण या मठाचा व्यवहार करण्यासाठी कोणीतरी आपल्याला पाहिजे. त्यांच्याकडे सेवेमध्ये असणारी एक विधवा स्त्री होती, तिचं नाव होतं अन्नपूर्णा. विधवा स्त्री अन्नपूर्णा सहजानंदाची शिष्य जाणं. आता ती शिष्य होती, विधवा होती आणि वय लहान होतं आणि सगळी सेवा करत होती. आणि तिच्यावर यांची कृपा झाली. एके दिवशी गुरु राणा तिचं प्रति बोलत असे. सहजानंद तिला म्हणाले की मला आता यात्रेला जायचं, की आता माझं सगळे दिवस संपत आले, मला आता समाधी घ्यायची, तर आता या मठाचा व्यवहार जो आहे, पुढचा कारभार जो आहे, मी तुझ्याकडे सोपवणार आहे. आता ती म्हणते की मी एकतर स्त्री आहे, त्यामध्ये विधवा आहे, संन्यास कसा घेणार, बायकांनी संन्यास घेतलेला नव्हता त्या काळापर्यंत, आणि म्हणून माझ्याकडून हे शक्य होणार नाही. मग तेव्हा ते म्हणतात की त्यांनी तिला समोर बसवलं, आपल्या अंगावरचा शाल दुशाला जो आहे तिच्या अंगावर टाकला आणि मंत्र म्हणून तिच्यावर जे जलप्रोक्षण केलं, त्याचा परिणाम असा झाला की ती अन्नपूर्णा जी स्त्री शिष्या होती, विधवा होती, तिचं रूप पूर्णपणे पालटलं. एकदम लिंग परिवर्तनसुद्धा झालं. तिलाही समजलं नाही हे कसं झालं. आणि ही जी अन्नपूर्णा स्त्री होती तीच पुढे पूर्णानंद स्वामी म्हणून झाली. आणि नाम ठेविले पूर्णानंद, परिपूर्ण कृपा अभेद्य, समाधिस्थ सहजानंद तया कल्याण मठाचे. मग त्याच बसव कल्याणच्या मठामध्ये सद्गुरू सहजानंदाची समाधी घेतली आणि त्या मठाचा कारभार पूर्णानंद स्वामी पाहू लागले. आणि याच पूर्णानंदाच्या 2-3 पिढ्यानंतर, शिष्यांच्या नंतर आमचे रंगनाथ स्वामी निगडीकर झालेले आहेत. हे चरित्र सगळ्यांनी जरूर वाचावं. आता आपला विषय होता हे इला सुद्युम्न कशी झाली, याच्यासाठी हे सगळे संदर्भ मी सांगितले. सुद्युम्न पुरुषर्षभा. आता एकदा सुद्युम्न आपल्या सगळ्या घोडदळ वगैरे घेऊन सिंधू देशाच्या घोड्यांवर स्वार होऊन काही मंत्र्यासह वनामध्ये गेला. सुद्युम्न बरं का, म्हणजे जी पूर्वी इला होती. आता सुद्युम्नाने अंगावर कवच घातलेलं आहे, हातामध्ये सगळं धनुष्य आहे, शस्त्र आहेत, हे सगळं आहे. आणि आता त्या जंगलामध्ये जाऊन त्या हरिणांचा शिकार करू लागले. खूप दूर गेल्यानंतर सकुमारो वनम मेरोर अधस्तात प्रविवेश यत्रास्ते भगवान छर्वो रममाण सहोमया. की ते एका अशा जंगलामध्ये गेले, वनामध्ये गेले, की त्या वनाचं नाव जे आहे ते काही ठिकाणी सर्वन वन म्हटलेलं आहे, काही ठिकाणी सुमेरू पर्वताच्या जवळ असलेलं सुकुमार वन असंसुद्धा त्याचा उल्लेख आहे. पण त्यामध्ये गेल्याबरोबर एक आश्चर्य झालं. तस्मिन प्रविष्ट एवासौ सुद्युम्नः परिवीरः अपश्यत स्त्रियमात्मानं अश्वं च वडवां नृप. त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्या सुद्युम्नाला असं दिसलं की आपण आता स्त्रीरूप झालो आहोत. त्या सुद्युम्नाची पुन्हा स्त्रीरूपामध्ये आला. आता इला आधी सुद्युम्न झाली होती. सुद्युम्न शिकारीसाठी गेला तेव्हा त्या वनामध्ये प्रवेश केल्याबरोबर सुद्युम्न आता स्त्रीरूपामध्ये झाला. एवढंच नाही, त्याचा जो घोडा होता त्या घोड्याचंसुद्धा लिंग परिवर्तन झालं आणि ते सुद्धा घोडी झालं. त्याचबरोबर जे सेवक वर्ग होते त्या सेवक वर्गाचंसुद्धा लिंग बदललं आणि ते सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. परीक्षित राजाने विचारलं की भगवान त्या जागी गेल्यानंतर, त्या वनामध्ये गेल्यानंतर हा असा प्रकार झालाच कसा, ही जागा कोणती होती, त्या जागी कोणाचा शाप वगैरे होता का. तेव्हा शुकदेव सांगत होते, एकदा गिरीशं दृष्टुम ऋषयस्तत्र सुव्रता दिशो वितिमिरा भासाः कुर्वंत समुपागमन. एकदा भगवान शंकर पार्वती मातेला घेऊन त्या ठिकाणी वनामध्ये विहार करण्यासाठी आले आणि ते जेव्हा एकांतामध्ये दोघे होते तेव्हा त्या ठिकाणी वृत्तस्थ ऋषींचा मेळा त्या ठिकाणी आला आणि त्या ऋषींनी त्या ठिकाणी
प्रवेश केल्याबरोबर त्यांना हे दृश्य दिसलं. अंबिका माता, पार्वती माता जी आहे ती भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली होती आणि ते एकांतामध्ये असताना त्या ठिकाणी यांनी प्रवेश केला. ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरून ती उतरली पार्वती माता आणि ती गौरी शंकर विहार करत होते. त्या ठिकाणी हे सगळे लोक आले आणि म्हणून त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी, पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी ते म्हणतात, स्थानम यः प्रविशेदेतत्. या स्थानामध्ये, या जंगलामध्ये जो जो प्रवेश करील सवै योषित भवेत इति. योषित म्हणजे स्त्री. जो जो पुरुष प्रवेश करील तो या ठिकाणी त्याला स्त्रीरूप प्राप्त होईल असं त्याने म्हटलेलं आहे. तत् ऊर्ध्वं वनं तत् वै पुरुषा वर्जयन्ति ही सा चानुचर संयुक्ता विचचार वनाद वनम. आता तेव्हापासून पुरुष त्या वनामध्ये कधीही प्रवेश करीत नाही. सुद्युम्न स्त्री झाला होता आणि सेवकसुद्धा स्त्रीरूपामध्ये आले. आता ती जी स्त्री झाली सुद्युम्नाची म्हणजे पुन्हा ती इलाच आहे. आता ती इतकी सुंदर होती की त्या जंगलामध्ये तिला असलेलं पाहून ती एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी विहार करीत आहे असं कोणी पाहिलं तर ते बुधाने पाहिलं. आता हे बुध म्हणजे कोण? चंद्राचे पुत्र, चंद्राचा पुत्र बुध. आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, बुध जे आहे ते. आता या बुधाने त्या स्त्रीला पाहिलं आणि त्याची इच्छा झाली की हिच्याशी लग्न करावं, या स्त्री रूपातील स्त्रीशी. आणि मग तिच्यामध्ये मनामध्ये सुद्धा हाच संकल्प उठला. बुधाने आपला पती व्हावा असं त्या इलाला सुद्धा वाटलं, म्हणजे सुद्युम्नाला सुद्धा वाटलं. आणि मग या दोघांच्या संसारातून मग पुढे बुधाला जो पुत्र झाला त्याचं नाव आहे पुरुरवा. आता पुरुरवा अशी नावं 3-4 ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये येणार आहेत, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मनोपुत्र राजा सुद्युम्न जो आहे तो आता स्त्री झाला. आणि असं झाल्यामुळे आता त्या सुद्युम्नाने जो स्त्रीरूप झाला त्यांनी आपले कुलपुरोहित जे आहेत वसिष्ठ त्यांचं स्मरण केलं. सुद्युम्न शासयन पुंस्तम उपधावत शंकरम. आणि हे पाहून वसिष्ठ ऋषींनी भगवान शंकराची आराधना केली. त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष रूपामध्ये आणण्यासाठी शंकराची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. तुष्टस्तस्मै स भगवान ऋषे प्रियम वाहन स्वांच वाचमृतां कुर्बन इदमाह विशांपते. आणि आपली वाणी सत्य करण्यासाठी आपली इच्छा पूर्ण करीत त्यांनी भगवान शंकरांना म्हटलं. आणि शंकर भगवंतांनी वसिष्ठांना म्हणाले की वसिष्ठा, तुझ्या जे म्हणणं आहे त्यामुळे मी आता प्रसन्न झालो आहे आणि आता मी आशीर्वाद देतो की हा तुझा जो यजमान आहे म्हणजे सुद्युम्न जो आहे तो 1 महिना पुरुष होऊन राहील आणि 1 महिना स्त्री रूपात राहील. म्हणजे 1 महिना सुद्युम्न आणि 1 महिना इला. म्हणजे सुद्युम्न हाच इला आणि ही इला 1 महिना राहील आणि मग पुन्हा दुसऱ्या महिन्यात ती पुरुष होईल. आणि मग ही व्यवस्था झाली. आणि मग या सगळ्या पृथ्वीचं संचालन जो आहे तो हा सुद्युम्न करेल. मांस पुमान स भविता मासं स्त्री तव गोत्रजहा इत्थम व्यवस्थया कामम सुद्युम्नोवतु मेदिनीम. या सगळ्या पृथ्वीवर हा सुद्युम्न राजा म्हणून राज्य करेल. आता आपला राजा 1 महिना पुरुष रूपामध्ये राजा म्हणून आहे आणि तो राज्य करत आहे. आणि बरोबर एखादी तारीख, एखादा दिवस झाल्यानंतर हा स्त्री रूपामध्ये जातो आणि मग तो स्त्री रूपामध्ये स्त्रीसुलभ जे असेल ते त्या ठिकाणी कार्य करतो. आता हे काही लोकांना तसं चांगलं वाटत नव्हतं. प्रजा मात्र त्याचा मान राखत नव्हती. असा उल्लेख या ठिकाणी पालयामास जगतीम नाभ्यनंदन स्म तम प्रजा. मग पुढे येतं की या सुद्युम्नाला 3 पुत्र झाले. सुद्युम्नाचे 3 पुत्र त्यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये उत्कल, गय आणि विमल असं आहे. आता उत्कल जे आहे ते आपण उत्कल जलतरंगा म्हणजे आजचं जे ओरिसा आहे या भागाचं राज्य हे जे उत्कलाचं होतं. गय जे आहे, गया आपण पाहतो तीर्थक्षेत्र आहे गया, तिथलं जे राज्य आहे ते या गयालाच आहे. आणि विमल असे 3 पुत्र झाले.
आणि इथे भागवतामध्ये दिले, दक्षिणा पथराजानो बभुर्वर्धुर व वत्सलाहा, असे 3 पुत्र त्याने दक्षिणेकडचं राज्य घेऊन त्या ठिकाणी राजा म्हणून ते कार्य करू लागले. आता पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यामुळे हा सुद्युम्न जो आहे त्याने विचार केला की आता आपलं हे सगळं राज्य संपलेलं आहे, आता आपण वनगमन करावं. म्हणून आपला जो पुत्र आहे पुरुरवा याला बोलावलं आणि त्याच्याकडे राज्य त्याने देऊन टाकलं. ततः परिणते काले प्रतिष्ठानपती प्रभू पुरुरवस उत्सृज्य गाम पुत्राय गतो वनम. आणि म्हणून तो पुरुरवा याला राज्य दिलं आणि हा सुद्युम्न जो आहे तो तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेलेला आहे. अशा प्रकारे हा जो 9व्या स्कंधाचा पहिला अध्याय जो आहे ती सुद्युम्नाची कथा, सुद्युम्न आणि इला यांची कथा आणि त्यामध्ये असणारे 2-3 संदर्भ आपण पाहिले. यामधलं महत्त्वाचं म्हणजे रामानंद महाराजांच्या काळामधलं किंवा आपल्या रंगनाथ महाराजांच्या पूर्व परंपरेमधलं सदानंद, रामानंद, हे जे रामानंदसुद्धा वसिष्ठाचे अवतार होते. असे खूप सगळेच अवतारी पुरुष आहेत आणि त्यांचे ती जी शक्ती आहे ती त्यांच्या कार्यामध्ये आज आपल्याला दिसून येते. हा निगडीचा जो मठ आहे रंगनाथ स्वामींचा, तो सगळ्यांनी जरूर पाहावा. आपण जेव्हा गोंदवल्यावर जातो तेव्हा कोरेगाव गाव लागतं. कोरेगावपासून 7-8 किलोमीटर असणारा हा तिथला मठ आहे. अशा प्रकारे हा पहिला अध्याय जो आहे 9व्या स्कंधाचा तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता उद्याचा जो आहे तो सुद्धा, हे सगळे अध्याय असेच आहे. 24 अध्याय जे आहे त्यामध्ये अनेक नावं येणार आहेत. या ज्या 10 पुत्र होते त्याच्यामध्ये एकाचं नाव आहे पुरुषद्र. द्वितीय अध्यायाचं जे आहे पुरुषद्र इत्यादी मनुच्या 5 पुत्रांचा वंश. मनुचे जे पुत्र होते 10 पुत्र होते, त्या 10 पुत्रांची नावंसुद्धा आपण आत्ताच पाहिली. ती नावं पहा. इक्ष्वाकू, म्हणजे इक्ष्वाकू पाहिलं की आपल्याला रामाचा वंश लक्षात येतो. नृग जो आहे, नृग म्हणजे पुन्हा आपल्या दशमस्कंधामध्ये कृष्णाच्या चरित्रामध्ये या नृगाचा सुद्धा उल्लेख, सरडा, मोठा एक सरडा त्या ठिकाणी आपल्याला त्या कथेमध्ये येईल आपल्याला दशमस्कंधामध्ये. त्यानंतर शर्याती आहे, ययाती, शर्याती हे सुद्धा आहे. दिष्ट, दृष्ट, करुष, नरिशंत, पृषद्र, नभग, नाभाग हा सगळा एक वंश आहे. आणि कवी या 10पैकी जे आहे त्यातल्या पृषद्राची कथा जी आहे ती उद्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, आणि या पृषद्राचे जे 5 पुत्र आहे त्या मनुचा वंश जो आहे तो आपण उद्याच्या चरित्रामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आज या ठिकाणी थांबूया. पहिले 3 जे आहेत ते आत्ताचा 42 श्लोक होते. पुढचे 2 जे आहेत ते 36-36चे आहेत आणि मग लगेच चौथा जो आहे तो 71 श्लोकांचा आहे. त्यामुळे तो आपल्याला स्वतंत्रच पाहावा लागेल. उद्यासुद्धा आपल्याला 36चाच पाहायचा आहे तो 2रा अध्याय. एक मिनटं आरती म्हणूया आपण. आजचं विशेष म्हणजे परशुरामांचा जन्म, भार्गव परशुरामाचा अवतार आणि आपल्या काळप्पा महाराजांची पुण्यतिथी. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी,
परमप्रेमामृतजननी सहजसेविता भाविकभक्ता उदारदाता मोक्षतत्त्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संताचा किरणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय